नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी राज्यशास्त्रातील पहिल्या प्रकरणाचे प्रश्नोत्तर अभ्यासत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा असा एक प्रश्न अभ्यासला। त्यानंतर आपले मत नोंदवा असाही एक प्रश्न पाहिला। त्यामध्ये भारत एक राज्य आहे, आपले मत नोंदवा। त्यामध्ये आपण 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली। 26 जानेवारी 1950 पासून या संविधानानुसार राज्यघटनेचा अंमल सुरू झाला। म्हणजे भारताच्या भूप्रदेशावर भारतीय लोकांचं सार्वभौम शासन निर्माण झालं आणि त्यामुळे भारत खऱ्या अर्थाने राज्य बनलं। कारण राज्य निर्मितीसाठी आवश्यक असलेले चारही घटक भारतात आहे। सार्वभौम शासन संस्था आहे, भारतीय लोक आहे, भूप्रदेश आहे आणि त्यामुळे भारत हे एक राज्य आहे। या राज्यात 29 घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश यांचा हा संघ आहे आणि संघ राज्यात्मक शासन पद्धती भारताने स्वीकारली आहे। याबद्दल आपण मागच्या तासाला माहिती पाहिली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही प्रश्न अभ्यासणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये कोणती? या ठिकाणी पहिला मुद्दा घ्यायचा आहे, संकल्पना आहे राष्ट्र। आपण अनेक वेळा पाहिले राष्ट्र म्हणजे काय, तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असं म्हणतात। आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात। या ठिकाणी प्राध्यापक अर्नेस्ट बार्कर यांच्या मते राष्ट्राची व्याख्या दिलेली आहे। विशिष्ट भूप्रदेशात जरी विभिन्न वंशाचे लोक राहत असले, एखाद्या प्रदेशात वेगळ्या वंशाचे लोक राहत असले तरी ऐतिहासिक परंपरा, समान विचार व भावना, समान धर्म आणि समान भाषेद्वारे एकात्मतेची भावना असलेला लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय। लक्षात घ्या, अर्नेस्ट बार्कर यांनी केली ही राष्ट्राची व्याख्या आहे। जरी विभिन्न वंशाचे लोक राहत असले तरी त्यांच्या ऐतिहासिक परंपरा, विचार, भावना, धर्म आणि भाषा याद्वारे त्यांच्यामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते। एकात्मतेची भावना असा लोकसमुदाय निर्माण होतो, म्हणजेच राष्ट्र निर्माण होते। एकात्मतेची भावना निर्माण होणे म्हणजे राष्ट्र। आता या ठिकाणी राष्ट्राची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत। पहिलं वैशिष्ट्य राष्ट्रासाठी लोकसंख्या। राष्ट्र निर्मितीसाठी लोकसंख्या आवश्यक आहे। लोकच नाही आणि राष्ट्र कसं होईल, म्हणून राष्ट्र निर्मितीसाठी लोकसंख्या आवश्यक आहे। या लोकांमध्ये आपापसात काही साम्य असावे लागते, साम्य असतेच। हे साम्य एक तर भाषेचं असेल, वंशाचं असेल, इतिहासाचं असेल, संस्कृतीचं असेल। हे साम्य भाषिक, वंशिक तसेच समान ऐतिहासिक, सांस्कृतिक पातळीवरील अनुभवातून येऊ शकते। या वंशिक आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक ऐक्य या दृष्टिकोनातून आपण एक आहोत असा समज निर्माण होतो। आपण या सर्व लोकांना काय होतं, आपण एक आहोत ही भावना त्यांच्यात निर्माण होते। आपली भाषा एक आहे, आपण एक आहोत। आपण एका प्रदेशातले राहतो, एका वंशाचे आहे। कोणताही एखादा घटकसुद्धा यातला लोकांना एकोपा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो। आपण एक आहोत ही भावना निर्माण होते आणि त्यांचे राष्ट्र निर्माण होते। लक्षात घ्या, राष्ट्र निर्मितीसाठी लोकसंख्या आवश्यक आहे। लोकांमध्ये आपापसात
साम्य असावे लागते. मग हे साम्य भाषिक स्वरूपाचं असेल, वांशिक स्वरूपाचं असेल, ऐतिहासिक असेल, सांस्कृतिक असेल, भूप्रदेशाविषयीचं असेल. या वांशिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक ऐक्य या दृष्टिकोनातून आपण एक आहोत असा समज त्यांचा निर्माण होतो, अशी भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून ते एकत्र येतात, त्यांचं राष्ट्र निर्माण होतं. दुसरा घटक लोकसंख्येनंतर दुसरा घटक आहे भूप्रदेश. राष्ट्र निर्मितीसाठी लोकसमुदायाचे विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात कायमस्वरूपी वास्तव्य आवश्यक आहे. म्हणजे राष्ट्र निर्माण होण्यासाठी भूप्रदेश आवश्यक आहे. त्या विशिष्ट असा भौगोलिक प्रदेश की जो भूप्रदेश म्हणून ओळखला जातो, या भूप्रदेशात राष्ट्र निर्माण होतं. म्हणजे राष्ट्रासाठी भूप्रदेशाची आवश्यकता आहे. तिसरा घटक समान भाषा, समान धर्म आणि समान संस्कृती. लोकांमध्ये साम्यही असावं आवश्यक आहे. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या लोकसमुदायाची समान भाषा असेल, त्यांचा धर्म आणि संस्कृती समान असेल तर त्यांच्यात भावनिक एकात्मता निर्माण होण्यास सहाय्य होते. त्यांची संस्कृती समान असेल, भाषा, धर्म, संस्कृती समान असेल तर त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होतो, एकात्मतेची जाणीव त्यांच्यात निर्माण होते. म्हणजे समान भाषा, समान धर्म, समान संस्कृती, विशिष्ट अशा प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा धर्म, भाषा, संस्कृती, इतिहास, परंपरा, चालीरीती, भाषा किंवा इतर घटक समान असेल तर त्यांच्यात एकात्मता निर्माण होण्यास सहाय्य मिळते. त्यांच्यात एकात्मतेची भावना निर्माण होते आणि त्यांचं राष्ट्र बनतं. राष्ट्र निर्मितीसाठी हाही घटक महत्त्वाचा आहे. कोणता? समान भाषा, समान धर्म, समान संस्कृती, समान इतिहास, समान परंपरा, समान भूप्रदेश. त्यानंतर पुढचं ऐक्याची भावना. राष्ट्र निर्मितीसाठी ऐक्य असावं लागतं. ऐक्य राष्ट्र निर्मितीचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? लोकसमुदायात असलेले ऐक्य किंवा एकात्मतेची भावना. या लोकसमुदायात वंश, भाषा, धर्म, सांस्कृतिक विविधता असली तरी एकत्र राहिल्याने त्यांच्यात एकात्मतेची भावना आणि आपण राष्ट्र आहोत ही जाणीव असेल तर राष्ट्र निर्मिती होते. म्हणजे राष्ट्र निर्मितीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे जरी त्यांच्या धर्म वेगळा असेल, भाषा, संस्कृती यात विविधता असेल तरी दीर्घकाळ ते एकत्र राहिले, त्यांच्यात एकात्मतेची भावना आणि आपण एक आहोत अशी जाणीव असेल तर त्यांचं राष्ट्र निर्माण होतं. म्हणजे त्यांच्यात भाषिक, धार्मिक, वांशिक विविधता असेल पण दीर्घकाळ एकत्र राहिल्यामुळे त्यांचे मनं एकमेकांशी जोडल्यामुळे त्यांचे ऐक्य निर्माण होतं आणि ऐक्य निर्माण झाल्यामुळे देखील राष्ट्र निर्माण होतं. विविधता असली तरी एकत्र राहिल्याने त्यांच्यात एकात्मतेची भावना, आपण एक आहोत, आपण एक राष्ट्र आहोत अशी जाणीव निर्माण होते आणि त्यांची राष्ट्र निर्मिती होते. त्या पुढचा घटक आहे राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा. राष्ट्र निर्माण होण्यासाठी राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा आवश्यक आहे. भारतासारख्या परकीय राजवटीखाली राहिलेल्या देशातील लोकसमुदायात स्वयंशासनाची म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीची आकांक्षा निर्माण होते तेव्हा राष्ट्र निर्मितीस चालना मिळते. जेव्हा स्वातंत्र्य चळवळ भारतात उभी राहिली आणि या स्वातंत्र्य चळवळीने स्वातंत्र्याची मागणी इंग्रजांकडे केली, त्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं झाली. महात्मा गांधींनी ही चळवळ खेड्यापाड्यापर्यंत रुजविली आणि लोक जागरूक झाले, स्वातंत्र्य मागू लागले आणि परकीय ब्रिटिशांची सत्ता ही परकीय सत्ता आहे, ती आपण घालविली पाहिजे आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य केलं पाहिजे, आपलं शासन असलं पाहिजे, आपल्या लोकांचं म्हणजेच आपल्या लोकांचं शासन स्वयंशासन असलं पाहिजे आणि त्यातूनच स्वातंत्र्य प्राप्तीची आकांक्षा निर्माण झाली आणि राष्ट्र निर्मितीला चालना मिळाली. राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा.
भारतासारख्या परकीय राजवटीकडे राहिलेल्या देशातील लोकसमुदायात स्वयंशासनाची म्हणजे स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण होते, तेव्हा राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते. पुढचा घटक आहे राजकीय वेगळेपणाची जाणीव. राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण होणे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक समानता असणारा लोकसमुदाय जेव्हा विशिष्ट प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य करतो, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक विभिन्नता असणारा लोकसमुदाय जेव्हा विशिष्ट भूप्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य करतो, तेव्हा त्यांच्यात राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण होते. ते स्वकीय आणि परकीय यांच्यात भेद करतात आणि त्यातून राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते. उत्तर अमेरिका खंडातील 13 ब्रिटिश वसाहतीत जेव्हा राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली, तेव्हा अमेरिकन राष्ट्र निर्माण झाले. लक्षात घ्या, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकीय वेगळेपणाची जाणीव, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक समानता अथवा भिन्नता, या ठिकाणी ऑब्लिक पाहिजे होतं, समानता अथवा भिन्नता असणारा लोकसमुदाय जेव्हा विशिष्ट भूप्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य करतो, तेव्हा त्यांच्यात राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण होते. ते स्वकीय आणि परकीय यांच्यात भेद करतात आणि त्यातूनच राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते. उत्तर अमेरिका खंडातील 13 ब्रिटिश वसाहतीत जेव्हा राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली, तेव्हा अमेरिकन राष्ट्र निर्माण झाले. अशा पद्धतीने या प्रश्नामध्ये आपण 6 मुद्दे पाहिले. पहिला काय राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. लक्षात राहू द्या, राष्ट्र म्हणजे काय? सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असं म्हणतात. अर्नेस्ट बार्कर यांनी राष्ट्राची व्याख्या केलेली आहे. अर्नेस्ट बार्कर यांनी राष्ट्राची व्याख्या केली आहे की विशिष्ट भूप्रदेशात जरी विभिन्न वंशाचे लोक राहत असले तरी ऐतिहासिक परंपरा, समान विचार, भावना, समान धर्म, समान भाषेद्वारे त्यांच्यात एकात्मतेची भावना असलेला लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय. आणि या ठिकाणी राष्ट्राचे काही वैशिष्ट्य किंवा राष्ट्रनिर्मितीचे घटक दिले. पहिला आहे लोकसंख्या. राष्ट्रनिर्मितीसाठी लोकसंख्या आवश्यक आहे. या लोकांमध्ये आपापसात काही साम्य असते. हे साम्य भाषिक, वांशिक तसेच समान ऐतिहासिक, सांस्कृतिक पातळीवरील अनुभवातून येऊ शकते. या वांशिक, ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक ऐक्य या दृष्टिकोनातून आपण एक आहोत ही जाणीव त्यांच्यात निर्माण होते. पुढचं वैशिष्ट्य आहे भूप्रदेश राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे समान भाषा, समान धर्म आणि समान संस्कृती राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक आहे. त्याच्यापुढं ऐक्याची भावना हे देखील राष्ट्रनिर्मितीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा, आपलं राज्य असावं, आपण स्वतंत्र असावं, परकीय सत्ता नसावी, हे देखील एक वैशिष्ट्य राष्ट्रनिर्मितीसाठी. राजकीय वेगळेपणाची जाणीव देखील राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने आपण आज राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रनिर्मितीचे घटक घेतले. पुढील तासाला